माझे आज 4,500 रुपये आलेले आहेत. तुझे आले का ग? नाही आले का? माझे तरी आज आले. पहा, सर्व महिला भगिनी आपल्या मैत्रिणींना अशा पद्धतीने कॉल करत आहेत. माझे आज 4,500 आलेत, 1,500 आलेत. तुझे आलेत का ग? जर त्या भगिनीचे पैसे आले नसतील तर तिचा मूड ऑफ, ती खूप टेन्शनमध्ये असते. कारण माझ्या मैत्रिणीला 4,500 भेटलेत. दोघींनी पण एकदम फॉर्म भरलेला आहे, पण एकाला आलेत एकाला नाही. मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजनेचे 4,500 रुपये आलेच नाहीत. अजूनही एकही रुपया आमच्या खात्यावरती आलेला नाही. सर्व काही बरोबर आहे. आधार सीडिंग लिंक आहे. त्याचबरोबर पहा, आधार सीडिंग लिंक आहे म्हणजेच बँकेला आधार कार्ड लिंक आहे. आधार कार्डवरती बँक मॅपिंग आहे. फॉर्म अप्रूव्हल आहे. सर्व काही बरोबर आहे, पण अद्याप एकही रुपया आलेला नाही. 4,500 रुपये मिळणार होते. वाट पाहून थकलो. त्यामुळे हा व्हिडिओ त्यांच्यासाठी आहे. त्याचबरोबर ज्या भगिनींना अद्याप एकही रुपया आलेला नाही, 1,500 रुपये सुद्धा आलेले नाहीत, त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्यांची प्रश्न आलेले आहेत, त्यांची उत्तरं पण देणार. काळजी करू नका, तुमचे 4,500 हे नक्कीच मिळणार. पहा, आज 2 ऑक्टोबर गांधी जयंती. गांधी जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, सबस्क्राईब करा. आज बऱ्याचशा भगिनींना 4,500 त्यांच्या खात्यावरती आलेले आहेत. याचं लाईव्ह प्रूफ सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे. सर्वात पहिला प्रश्न, अद्याप माझा एकही रुपया आलेला नाही. 4,500 येणार होते, आलेला नाही, तर नवीन फॉर्म भरायचा का? आता नवीन फॉर्म भरण्यासाठी अंगणवाडी सेविकांकडे जावं लागतं. आणि ज्या भगिनींनी पहिला नारी शक्ती ॲपमध्ये फॉर्म भरलेला आहे त्यांना पोर्टलवरती फॉर्म भरता येत नाही. तसेच पोर्टलवरती ज्यांनी फॉर्म भरलेला आहे त्यांना अन्य कुठेही फॉर्म भरता येणार नाही. त्यामुळे तुम्ही डबल फॉर्म भरता येणार का हा प्रश्न मुळात करूच नका. जर फॉर्म भरला असेल तर तो एकमेवच फॉर्म असणार आहे. जर रिजेक्ट झाला असेल, रिसबमिट ऑप्शन आला असेल, डिसअप्रूव्ड ऑप्शन आला असेल, एडिट करण्यासाठी संधी असेल, लगेच एडिट करून घ्या आणि तुमचा फॉर्म अप्रूव्ह होण्याची वाट पाहायची आहे. हा झाला पहिला भाग. आता पहा, जे 4,500 भगिनीच्या खात्यावर आलेले आहेत त्याचं लाईव्ह प्रूफ मी आता तुम्हाला दाखवत आहे. पाहू शकता स्क्रीनवरती रुपये 4,500 क्रेडिटेड टू अकाउंट नंबर आहे. आणि इथे पाहू शकता APBCR मुख्यमंत्री असा मेसेज आहे. आणि इथे तुम्हाला डेट दिसत आहे 2/10/2024 9:17:18 म्हणजे सकाळी 9:17 आपल्याला हा मेसेज आलेला आहे. आणि हा मेसेज तुमच्या डिस्प्लेला मी ठेवत आहे. तर पहा, हा आहे मुंबईच्या भगिनीचा मेसेज. तुमच्यासुद्धा खात्यावरती 4,500 आलेत का? कमेंट करायला विसरू नका. कारण का, आता ज्या भगिनींना एकही रुपया आला नव्हता त्याच भगिनींच्या खात्यावरती आज 4,500 आलेले आहेत. तुमच्यापैकी कोणत्या भगिनींना अद्याप पैसे आले नसतील तर थोडा विलंब होऊ शकतो. कारण पहा, मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजनेमध्ये थोड्या त्रुटी असल्या कारणाने पैसे सोडण्यास विलंब होत आहे. याबाबत मंत्री महोदयांनी माहिती सुद्धा दिलेली आहे. त्यामुळे घाबरून जाऊ नका. आता पहा, 4,500 कुणाला मिळणार हे तुम्हाला समजलं असेल. एक म्हणजे ऑगस्ट, जुलै आणि सप्टेंबर महिन्यात एकही रुपया आलेला नाही. त्या 3 महिन्याचे 4,500 त्या भगिनींच्या खात्यावरती येत आहेत. आणि 1,500 रुपये कुणाच्या खात्यावर येणार आहेत? ऑगस्ट आणि जुलै महिन्याचे 3,000 रुपये या भगिनींच्या खात्यावरती आलेले आहेत. त्यांना 1,500 रुपये हे येणार आहेत. आता 25 सप्टेंबर ते 29 सप्टेंबर या कालावधीत थोड्या भगिनींच्या खात्यावरती 4,500 तसेच 1,500 रुपये हे सुद्धा आलेले आहेत. आता उर्वरित महिलांच्या खात्यावरती पैसे येण्यात सुरुवात झालेली आहे. किंवा ज्या भगिनींच्या खात्यावरती आलेले नाहीत त्यांच्या खात्यावरती हे टप्प्याटप्प्याने पैसे येत आहेत. आता ज्या ज्या भागात पैसे येत आहेत त्यांच्यासाठी ही आनंदाची अपडेट. म्हणजे भगिनींनो, तुम्ही घाबरून जाऊ नका. तुमच्या जर आधार कार्डला NPCI कोणती बँक लिंक असेल तर तुमच्या खात्यावरती पैसे येणार. त्याचबरोबर तुमचा मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजनेचा फॉर्म हा अप्रूव्ड असणं गरजेचं आहे. 2 गोष्टी पूर्ण असतील तुमच्या खात्यावरती नक्कीच हे पैसे येणार आहेत. त्यामुळे घाबरून जाण्याचा काहीही बाब नाही आहे. आता पैसे कोणाच्या खात्यावरती येणार नाहीत? ज्यांचा फॉर्म अप्रूव्ड नाही. त्याचबरोबर ज्यांचा फॉर्म अप्रूव्ड आहे
पण त्यांच्या बँकेला आधार कार्ड लिंक नाही, म्हणजे आधारच्या वेबसाईटवरती आपण जे चेक करतो कोणती बँक लिंक आहे, ती बँक जर नॉट अवेलेबल असेल तर त्यांना पैसे हे येणार नाहीत. त्यांना काय करावं लागेल, त्यांच्या बँकेत जावं लागेल, आधार कार्ड सीडिंग करून घ्यावं लागेल. आता आपल्या आधार कार्डला कोणती बँक लिंक आहे हे कसं पाहायचं याचा व्हिडिओ मी ऑलरेडी बनवलेला आहे. तो व्हिडिओ जाऊन डिस्क्रिप्शनमध्ये पहा किंवा हा व्हिडिओ संपताच इथे लिंक येऊन जाईल, तो व्हिडिओ पाहून घ्या. हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता, कारण ज्या भगिनींना अद्याप 1 रुपया आलेला नव्हता त्यांच्या भरमसाठ कमेंट होत्या, त्यासाठी हा उत्तराचा व्हिडिओ असू शकतो किंवा तुम्हाला थोडा वेळ विलंब होऊ शकतो. आता अशा पद्धतीने आज 2 ऑक्टोबर आहे, तुमच्या भागात कधी पैसे येतील याची मात्र वाट पाहावी लागेल. त्याचबरोबर पहा, आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी सुद्धा एक घोषणा केलेली आहे, ती म्हणजे आचारसंहितेच्या पूर्वी दिवाळी किंवा भाऊबीजेच्या दिवशी आपल्या खात्यावरती ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या महिन्याचे 3,000 रुपये येणार आहेत. ही आनंदाची अपडेट सर्व महिला भगिनींना शेअर करायला विसरू नका. चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब करा. आपलं व्हॉट्सअप चॅनल आहे तिथे जॉईन व्हायला विसरू नका, कारण तिथे अत्यंत महत्त्वाचे माहिती आपण शेअर करत असतो.